भारतीय घटनेचा तू शिल्पकार आहे, भारतीय घटनेचा तू शिल्पकार आहे, सुगंधा परी तव कीर्ती द्विगंतात वाहे, द्विगंतात वाहे, भारतीय घटनेचा भक्तिभाव श्रद्धा सुमने तुला अर्पिताना, कंठ दाटूनी हे आमचा पूरलोचनाना, पूरलोचनाना, तुझी स्मृती अंतःकरणी, तुझी स्मृती अंतःकरणी, तुझी स्मृती अंतःकरणी, दुःख कोरताहे, सुगंधा परी तव कीर्ती द्विगंतात वाहे, द्विगंतात वाहे, भारतीय घटनेचा शूद्र म्हणूनी जे जे मानव हीन लेखलेले, तमातून काढून त्यातू प्रकाशित केले, प्रकाशित केले, कोटी कोटी जनतेचा तू, कोटी कोटी जनतेचा तू मार्गदीप आहे, सुगंधा परी तव कीर्ती द्विगंतात वाहे, द्विगंतात वाहे, भारतीय घटनेचा चंदना परी तुझी जुनी, चंदना परी तुझी जुनी, कस्त सोशिलेसा, ज्ञान सूर्य तुझी आमचा, तूच बोधिवृक्ष, तूच बोधिवृक्ष, कोटी कोटी जनतेचा तू, तुझी कथा इतिहासाला साक्षीभूत आहे, सुगंधा परी तव कीर्ती द्विगंतात वाहे, द्विगंतात वाहे, भारतीय घटनेचा तू शिल्पकार आहे, शिल्पकार आहे, शिल्पकार आहे।
नमस्कार, जय भीम. मैं ॲडव्होकेट डॉक्टर सिद्धार्थ कांबळे, बहुजन सौरभचा मुख्य संपादक. बहुजन सौरभच्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत. आज दिनांक 17 जानेवारी 2024. आज आम्ही बघूया देश विदेशात काय काय सुरू आहे. विदेशापेक्षा देशातच फार मोठ्या प्रमाणात घडामोडी सुरू आहेत. BJPचा आणि RSSचा मोठा अजेंडा 22 तारखेच्या शिलान्यासाचा आहे अयोध्येत, आणि ती काँग्रेसला त्यांचा घेरण्याचा हा मोठा प्रयत्न सुरू आहे. पण काँग्रेसनेही मात्र त्याच पद्धतीने आपली तयारी केलेली आहे, आणि दोन्ही एकाच सायमल्टेनियसली सोबत चाललेले आहेत. दुसरे RSS आणि BJPच्या अजेंड्याच्या वरती टार्गेट धम्मगुरू आहेत. चारी भागातले धम्मगुरू त्यांच्या विरोधात दिसत आहेत. आणि आज अशा ठिकाणी काही गोष्टी आंबेडकराईट लोकांसाठी आज विचारायची आहे की BJPचा मेन विकनेस कुठे आहे. बंधूंनो, एक तुम्हाला दिसेल की चीफ इलेक्शन कमिशनचे लोक रस्त्यावर आलेले आहेत. ते EVMच्या छोट्या छोट्या मशीना घेऊन, आणि ते लोकांची जनजागृती करत आहेत की EVMची ही मशीन आहे, याच्यात ही बटन दाबली की बघा ते बरोबर त्याचं चिन्ह येते आहे. आणि हा मोठा कार्यक्रम चीफ इलेक्शन कमिशनने हातात घेतलेला आहे. दिल्लीमध्ये त्याचं मॉडेल सुरू झालं, आणि लोकांनी त्यांना विचारलं की तिची चिठ्ठी पडली तिथून जनरेट झालेली, ती चिठ्ठी कुठे आहे ते दाखवा आम्हाला. ते म्हणाले तुम्हाला नाही दाखवता येत. म्हणजेच चीफ इलेक्शन कमिशनच्या वरती जे प्रेशर आहे ते दुसरं तिसरं काही नसून EVMचं मोठं प्रेशर असल्याचं ते दिसते ना. आता चीफ इलेक्शन कमिशनला आजपर्यंत कधी तसं झालेलं नाही की लोकांना हे बटन दाबा आणि हे दिसेल चिन्ह असं दाखवण्याची वेळ आलेली नाही. म्हणजे BJP RSSच्या समोर एक मोठं चॅलेंज आता लोकांनी उभं केलेलं आहे, आणि जनजागृतीच्या माध्यमातून एक मोठ्या प्रमाणामध्ये आंदोलन होण्याची शक्यता टाळता येत नाही. आज त्यांना कुठल्याही परिस्थितीमध्ये इलेक्शन जिंकायचं आहे, मग ते करो या मरोची परिस्थिती त्यांच्यासमोर निर्माण झालेली आहे. कारण संपूर्ण शासकीय यंत्रणा, ज्युडिशियरी, ॲडमिनिस्ट्रेशन, सर्व इन्स्टिट्यूशन, जेवढ्या इन्स्टिट्यूशन आहे त्याच्यावरती आज RSS BJPचा मोठा झेंडा आहे. आणि बाकीचे सर्वच्या सर्व लोकांना त्याला चॅलेंज आहे की समजा जर त्यांचा इलेक्शनमध्ये पराभव झाला तर अनेक ठिकाणी त्यांना फार मोठं नुकसान होईल. नुकसान म्हणजे पुन्हा अजून गोधरा इश्यूज आहेत, ते पुन्हा अजूनपर्यंत हायकोर्टात गेलेलं नाही. अमित शहाचे इश्यूज आहेत, अनेक त्याच्यात आहे की जेणेकरून त्या लोकांना फार मोठा त्रास आहे, आणि देश सोडल्याशिवाय पर्याय नाही. अशा परिस्थितीमध्ये आंबेडकरी समाजाने इकडे तिकडे लक्ष न विचलित होता EVMच्या ह्याच्यात कोणी असो त्याच्यासोबत त्यांना पार्टिसिपेट करणं अत्यंत गरजेचं आणि महत्त्वाचं आहे असं मला वाटते. कुठलेही डिफरन्सेस असो, काही असो, कोणी लिडरशिप घेऊ, कोणत्याही कास्टच्या समाजाच्या, परंतु आज बाबासाहेबांच्या संविधानानं जर वाचवायचं झालं, लोकशाहीला जर वाचवायचं झालं असेल तर आम्हाला फक्त EVMवरती कॉन्सन्ट्रेट करावं लागेल. आणि EVMसाठी जर रस्त्यावरती लोक आले आणि जर त्यांच्या गाड्याच तिथे पलटवल्या आणि येऊच दिल्या नाही त्या मशीनात तिथपर्यंत, तर मला असं वाटते की पब्लिकचं प्रेशर हे इतकं जास्त असते की त्याच्याखाली कोणीही टिकत नाही. आज बघूया, राहुल गांधींनी जी त्यांची ही यात्रा सुरू झालेली आहे, मणिपूरपासून सुरू केलेली आहे, मिझोरमला त्यांनी कंप्लीट केली, आणि आज नागालँडला पोहोचलेले आहेत. नागालँडला त्या लोकांना पुन्हा BJPने त्यांना घेरण्याचा पूर्ण प्रयत्न केला, आणि त्यांना प्रश्न विचारले की तुम्ही अयोध्येला का नकार दिला. त्यांनी सांगितलं की मी हिंदू आहे म्हणून मला नेमप्लेट लावून फिरण्याची गरज नाही. माझ्या आचरणातनं, बोलण्यामधनं मी द्वेष करत नाही, मैत्रीचा संदेश आहे. हे सर्व जे संस्कार मी करतो आहे ते हिंदू धर्मातलेच आहे. त्याच्यात काय आहे, नवीन काय. त्याच्यामुळे मला लेबल लावून फिरण्याची काही गरज नाही. पुन्हा त्यांनी वेगवेगळ्या पद्धतीने जेवढे प्रश्न होते त्याचा सडेसोड उत्तर दिलेलं आहे की हा एक पॉलिटिकली अजेंडा आहे. हा तुमचा इलेक्शनचा हा पॉलिटिकली अजेंडा आहे. त्याच्या बातम्या आम्ही लावलेल्या आहे, काही लोकांनी लावलेल्या असतील, पण कोणत्याही पेपरनी मात्र ते दिलेलं नाही. कारण
आज सर्व मीडिया पुंजीपतीच्या हातात आहे, त्याच्यामुळे सरकारच्या विरोधामध्ये काही देणार नाही हे निश्चित आहे. म्हणूनच आज आपल्या यूट्यूबची म्हणा किंवा आमच्या बहुजन सौरभची गरज का वाटते तुम्हाला? मी तुम्हाला पुन्हा अजून सांगेल की आज तुम्हा सर्व लोकांची गरज आहे की आमच्या PDF आम्ही फ्री तुम्हाला देतो, पेपर देतो, त्यांना मॅक्झिमम ठिकाणी सर्क्युलेट करणं, लोक जनजागृती करणं आज आमची ती गरज आहे. अशा ठिकाणी राहुल गांधींनी सर्व साडेसूड उत्तर दिलं. त्याच्यामुळे जेवढे त्यांचे तीर होते BJPचे RSSचे त्यांच्यावरती डागलेले ते सर्व निरस्तर झाल्याचं तुम्ही दिसताय. आज पुन्हा एक आम्ही छोटासा व्हिडिओ आम्हाला फार चांगला आवडला आणि तो घेतो आहे. तो व्हिडिओ आहे RSSला गोपाल प्रसाद म्हणून RSSचे एक मोठे हे होते, प्रचारक होते आणि ते अमेठीमधून ते लोकसभेसाठी निवडणूक त्यांनी लढवली आणि ते मात्र त्याच्यात पराभूत झाले. ते निवडून आलेले नाही आणि त्याच्यात ज्या काही धांदली केल्या आणि त्यांचाही पूर्णच्या पूर्ण कल हा EVM आणि त्यांच्या ज्या पद्धतीने आता BJP राज्य करते आहेत आणि ज्या पद्धतीने ते सुरू आहे तिथलं राजकारण हे निश्चितच आज त्यांच्या छोट्याशा व्हिडिओवरती क्लिपवरती तुम्हाला लक्षात येईल. बघूया आपण गोपाल प्रसाद यांचं भाषण. मोदी जी ने गंगा के ऊपर में एक जहाज चलाया है. मोदी जी कहते हैं मुझे माता गंगा ने बुलाया है. इतना बड़ा नौटंकीबाज. वो कहते हैं वो गंगा के ऊपर में जहाज चलाते हैं, उसका नाम रखते हैं गंगा विलास. क्या गंगा विलास की वस्तु है? ये भारतीय संस्कृति के बारे में जानते कितना है? ये हमारे सनातन परंपरा के बारे में जानते कितना है? ये कितने विद्वान हैं? आज इनके ऊपर में इनके क्वालिफिकेशन सर्टिफिकेट के ऊपर में जो है इन प्रश्न चिन्ह खड़ा हो रहा है और ये उसके ऊपर में श्वेत पत्र लाने का इनमें साहस नहीं है. आज सारे लोग प्रश्न उठा रहे हैं कि इंटायर पॉलिटिकल साइंस ये नया सब्जेक्ट क्या कोई दूसरा स्टूडेंट मिला आपको इंटायर पॉलिटिकल साइंस का? तो मोदी की शिक्षा के ऊपर में भी प्रश्न चिन्ह है. मोदी जी कहते हैं मैंने चाय बेचा है. कौन सा स्टेशन कब से कब तक चाय बेचा उसका कोई सबूत नहीं है. उनके क्वालिफिकेशन सर्टिफिकेट के ऊपर में नहीं है. पहले वो अपने क्या कहते हैं आवेदन पत्र में 2014 के चुनाव में उन्होंने जो शपथ पत्र दिया था, सांसद पहली बार जो बने थे, तो उनका जो एफिडेविट था उसमें उन्होंने पत्नी विवाहित भी नहीं लिखा था, पत्नी का नाम भी नहीं लिखा था. ये तो बाद में संशोधन हुआ, जबकि नियम के अनुसार ये होना चाहिए कि आवेदन में यदि किसी भी तरह का त्रुटि आप होते हैं तो इसका मतलब आप सबूत छुपा रहे हैं और आपको फिर आप अगर इलेक्टेड भी हो जाते हैं तो आपकी सदस्यता रद्द हो सकती है. चुनाव आयोग इसके ऊपर में मौन क्यों है? अब मैं प्रश्न उठाता हूं EVM के ऊपर में. जब सारा विपक्ष, जब सारा देश का जनमानस और EVM की जो निर्माता कंपनी है जब वो खुद EVM का इस्तेमाल नहीं कर रही है, लगभग 7 से 8 देश EVM को इग्नोर की हुई है और वहां EVM से चुनाव नहीं होता, तो ऐसी दिशा में आप गला घोट करके लोकतंत्र की हत्या करना चाहते हैं क्या? और EVM को लागू करने के पीछे, अनिवार्य करने के पीछे आपकी मंशा क्या है? इसका मतलब है कि आप देश के लोकतंत्र का गला घोट करके आप फरेब के माध्यम से, छल और प्रपंच के माध्यम से इस लोकतंत्र को पिछले दरवाजे से कब्जा करने की रणनीति पर और पैसे उसी गुजराती पटेल लोगों के पैसे से खोल करके किस तरह से चुनाव मैदान में प्रवाहित किया गया. यही स्मृति ईरानी के खिलाफ मैं चुनाव लड़ा था. मैंने देखा था कि पैसे का किस तरह से दुरुपयोग हुआ और पैसे किस तरह से बांटे गए. आज जरा क्लिप मोठी होईल म्हणून आज आम्ही बुद्धाची जी क्लिप असते आज त्याला उद्यावरती पोस्टपोन केलेली आहे. आज बघूया बहुजन सौरभमध्ये महत्त्वाच्या ठळक बातम्या आम्ही काय काय दिलेले आहेत. आज आम्ही राम मंदिर सोहळा राजकीय राहुल गांधी त्यांची महत्त्वाची न्यूज आम्ही समोर टाकलेली आहे आणि त्यांनी ज्या पद्धतीचे उत्तरं दिलेले आहेत आणि त्यांनी ज्या पद्धतीने मीडियाला उत्तर दिले ते अत्यंत मार्मिक आहे. सर्व लोकांनी वाचण्याची गरज आहे. अन्यात शौर्याचा मृत्यू. शौर्य आतापर्यंत 10 वर्षाची चिता आहे ती आणि भोपाळ इथली ती बातमी आहे ती आज आम्ही घेतलेली आहे. कारण वन्य रक्षणाच्या नावाखाली एवढा मोठा सिंहाची जर तिथे झाली असेल, मृत्यू झाला असेल तर त्याच्यात ती बातमी आज आम्ही महत्त्वाची समजतो. शिंदे नार्वेकरांनी संरक्षण न घेता माझ्यासोबत जनतेत यावे उद्धव ठाकरे. तुम्हाला माहिती आहे की नार्वेकरांनी जे डिसिजन आता दिलेले आहे ते सुप्रीम कोर्टाला ओव्हररूल केलं आहे. अत्यंत वाईट परिस्थिती आहे. शिंदे तसंही उद्धव गट सुप्रीम कोर्टात गेलेलं आहे त्याच्या अगेन्स्टमध्ये. परंतु ज्या पद्धतीने नार्वेकर वागले आणि आता त्यांनी उद्धव ठाकरे म्हणतात माझ्यासोबत ये ना पब्लिकमध्ये, तुला काय असेल तर. पब्लिकला सर्व माहिती आहे काय काय होतं आहे आणि काय काय झालेलं आहे. त्याच्यात बाजूची एक न्यूज आहे. जरांगेच्या मुंबईत येणाऱ्या मोर्चाला हायकोर्टात आव्हान. जो जरांगेनी
आज मोठा मोर्चा काढून मुंबईत मराठाच्या आरक्षणाच्या बाबतीतला जो इश्यू घेतलेला आहे त्याच्यावरती सुप्रीम हायकोर्टामध्ये त्यांनी रिट पिटिशन फाईल केलेली आहे त्यांना थांबवण्यासाठी. एक त्याच्याच बाजूची गडचिरोलीची बातमी आहे. नक्षलाईट एरिया आहे, अवघ्या 24 तासात उभारले पोलीस मदत केंद्र. त्याच्याच बाजूला महाजनांची किंमत माझ्यासमोर फक्त ₹1 एकनाथ खडसे म्हणत आहेत. अजून एक एकनाथ खडसे यांची ताकद ते आपली दाखवत आहेत आणि निश्चितच महत्त्वाची आहे. त्याच्याच खालची आज आम्ही न्यूज दिली, भाजपाने 4ही शंकराचार्यांना वेड्यात काढले. जितेंद्र आव्हाड शंकराचार्यांनी चारीकडे या कार्यक्रमात 22 जानेवारीच्या याच्यामध्ये जाण्यासाठी नकार दिला आणि त्याच्यामुळे आज ती RSS आणि BJP यांनी त्यांना वेड्यात काढलं. म्हणजे काय हिंदू धर्मातले जे शंकराचार्य आहेत त्यालाच प्रश्नार्थ चिन्ह दिलं आहे. त्याच्यामुळे हाही एक बातमी अत्यंत महत्त्वाची आहे. नवस फेडायला जाणाऱ्या ऑटोचा अपघात, 6 जणांचा मृत्यू, यवतमाळची बातमी आहे, विदर्भातली, ती आज आम्ही लावलेली आहे. तलाठी भरतीबाबत शेकडो विद्यार्थी रस्त्यावर, त्याच्यामध्ये फार मोठ्या प्रमाणात धांदली झाल्याचं लक्षात आलेलं आहे. त्याच्यामुळे यवतमाळमध्ये मोठा मोर्चा आणि सर्व विद्यार्थी रस्त्यावर आलेले आहेत. आमच्याकडे बालनाट्याची स्पर्धा झाली आणि त्याच्यामध्ये होळी या नाटकाला सर्वप्रथम हे मिळालेलं आहे. ती बातमी आज आम्ही 5-4वरती लावलेली आहे. आमचे जवळचे डायरेक्टर सुरेश घाटे, ॲडव्होकेट सुरेश घाटे यांनी आम्हाला एक मोठी देणगी देऊन ते भागीदार झालेले आहेत. ही एक बातमी आम्ही त्याचा फोटो आम्ही दिलेला आहे. त्याच्याच बाजूला सर्वांगीण विकासासाठी OBC जनगणना आवश्यक, ॲडव्होकेट सुरेश माने यांची ती बातमी आम्ही लावलेली आहे. ब्लू डायमंड एंटरप्रेनर्स क्लब नागपूरतर्फे उद्योजक व्यापार व्यवसाय मार्गदर्शक शिबिर, एक सुंदरसा नागपूरमध्ये तो ब्लू डायमंडच्या नावाखाली एक नागार्जुन सोसायटीने ते केलेला उपक्रम आहे. व SC ST OBCच्या सर्व लोकांना त्यांनी इन्व्हाइट करून मार्गदर्शन हे सुरू केलेलं आहे. फार चांगला उपक्रम त्यांनी केलेला आहे. सम्यक बुद्ध विहार येथे विजेत्यांना धम्म ट्रॉली, जिल्हा माहिती कार्यालयात त्रिरत्नाचा शुभारंभ. त्याच्याच खाली आज आम्ही अत्यंत महत्त्वाची बातमी दिलेली आहे. EVM हटाव देश बचाव 1 दिवसीय धरणे कार्यक्रम इंदोऱ्यात. तिथे सर्व लोकांनी एक रोज तिथे जाऊन आपली हजेरी लावायची आहे आणि EVM हटाव देश बचावचा नारा लावायचा आहे. सर्व लोकांना माझं आव्हान आहे की ज्या ज्या लोकांना वेळ मिळत असेल तर त्यांनी दुपारी 12 वाजता इंदोरा इथे जाऊन तिथे त्या बातमीच्या आधारावर त्या लोकांशी संपर्क साधावा आणि तिथे आपली हजेरी लावावी आणि आपलं अस्तित्व असण्याची जाणीव करून त्यांना द्यायची. भारत जोडो यात्रेवर लिहिलेल्या पुस्तकाचे नाना पडोळे यांच्या हस्ते प्रकाशन, एक नागपूरची बातमी आहे. भारत जोडो याच्यावरती एक पुस्तकाचं आहे. त्याच्याच खाली आज आम्ही लिहिले एक समाजकार्य महाविद्यालयात कर्मचाऱ्यांची शासनाकडून सातत्याने पिळवणूक, ही नागपूरची बातमी आहे. सोशल वेलफेअर डिपार्टमेंटच्या कॉलेजमध्ये काय काय होते त्याच्याबद्दलची बातमी. शाकाहार हा सर्वोत्तम आहार, बौद्ध धम्मगुरू आजाहत जयामारो यांचा हा सुंदरसा लेख आहे. शाकाहार हा सर्वोत्तम आहार, बौद्ध धम्मगुरू अजाहन जया सारो यांचं हे नागपुरातच त्यांचं आगमन झालेलं आहे आणि त्यांनी अत्यंत चांगल्या पद्धतीने भगवान बुद्धापासून शाकाहारी आहाराचं महत्त्व त्यांनी समजावून सांगितलेलं आहे. अत्यंत वाचनीय आहे, सर्वांनी वाचावं असं मी आवाहन करतो. आज बघूया 5-2वरती आज आम्ही आजचा जो अग्रलेख आहे, संविधानाला स्वीकार झाला पुढे काय. संविधान तर स्वीकार झालं 1947ला, परंतु त्याच्या मात्र ज्या पद्धतीने त्याची अंमलबजावणी व्हायला पाहिजे होती आणि कुठे कुठे थांबली आणि कशा पद्धतीला त्या पूर्ण कॉन्स्टिट्यूशनला कशी कलटणी देण्यात आली त्याच्यावरती एक सुंदरसा अग्रलेख आज आम्ही लिहिलेला आहे. त्याच्याच खाली ग्रंथप्रेमी न दा वाहने यांचा एक सुंदरसा लेख आज तो आम्ही भीमराव गोटे यांच्या स्तंभलेखनाच्या अंतर्गत तो आलेला आहे. एक अत्यंत सुंदर असा तो लेख आहे. निश्चितच तुम्हाला न दा वाहने यांच्याबद्दलचं तुम्हाला कळेल. त्याच्याच खाली आज आम्ही आरोग्य सर्वात श्रेष्ठ लाभ आहे, एक बुद्धाची एक सुंदरशी गोष्ट त्यांनी सांगितलेली आहे की राजा प्रसन्नजीत
तिथे त्या सभेत गेला आणि पहिल्या दिवशी मला तिथे जेवण मिळणार नाही म्हणून खूप उपाशी जाऊन इतकं जेवून गेला की त्यावेळेस तो सारखा डुलक्या मारत होता आणि बुद्धाच्या लक्षात आलं. आणि त्याचा जो सेवक होता, जो त्याचा बॉडीगार्ड होता, त्याचं नाव होतं शुद्धोधन. त्या शुद्धोधन आणि त्याला सांगितलं की तुझं हे कसं, आणि शुद्धोधनाला तो सांगतो की आता जर हा शुद्धोधन राजा जर त्यांनी नियमित आहार घेतला नाही तर तू त्यांना सांगायचं, त्याच्यासमोरच उभं राहायचं. आणि ते करता करता त्याचा आहार कंट्रोलमध्ये आलेला आहे. एक सुंदरशी कथा आहे, निश्चितच वाचण्यासारखी आहे आणि त्याच्यात जे परिवर्तन झालं ते अत्यंत महत्त्वाचं आहे. त्याच्याच बाजूला आम्ही वाचकाच्या मनोगताच्या अंतर्गत मीनाक्षी दमयंती याचा लेख आहे. बॅलेट पेपरशिवाय आपण जनतेने कुठेही कुणी होट द्यायचे नाही. होट न देऊन काय करणार, तेच लोक होट करतील आणि तुम्ही करणारच नाही असं नाही. EVM हटाव देश बचाव अशी जर नारा असेल तर निश्चितच त्याला आम्ही महत्त्व दिलं पाहिजे. त्याच्यात त्यांनी सर्व्हिस तर लिहिलेलं आहे म्हणा, तर त्याच्यात तेही तो एक वाचनीय आहे. पान 3 वरती बघा, आपला गुलामगिरीचा इतिहास, सुनील सांगळे यांचा लेख आहे. सुंदरसा लेख आहे आणि जोपर्यंत तुम्ही अशा पद्धतीचे लेख वाचणार नाही तोपर्यंत त्याच्या बाहेर तुम्हाला येता येणार नाही. आणि आपला इतिहास आपल्याला माहिती असणं अत्यंत गरजेचं आहे. बाबासाहेब सातत्यानं म्हणायचे की जो इतिहास विसरतो तो इतिहास घडवू शकत नाही. त्यामुळे अशा लेखांना निश्चितपणे वाचलं पाहिजे. संविधानाच्या 75रीला अनुलेखीय मारण्याचे हे षडयंत्र होय, एक सुंदरसा लेख आहे. विशाल हिवाळे यांचा आहे. विशाल हिवाळे अत्यंत एक चांगले वाचक आणि चांगले रायटर्स आहेत आणि त्यांनी त्यांच्या याच्यानी तो लेख आहे, अत्यंत मार्मिक आहे, वाचण्यासारखा आहे. एक आमच्या भगिनी आहे सुषमा कळमकर नागपूर यांनी सांगितलं की स्त्रियांची मानसिक गुलामगिरी दृढ करणारा हळदी वाद हा हळदीकुंकाचा कार्यक्रम आहे. त्याच्यामुळे हिंदुत्ववाद आणि स्त्रियाला मानसिक गुलामगिरीचं ते दर्शन देणारं आहे. त्यामुळे त्याच्यापासून तुम्ही सर्व लोकांनी सावध राहिलं पाहिजे. त्याच्याच खाली आज आम्ही डॉक्टर अनमोल शेंडे आमचे मित्र यांचा एक सुंदरसा लेख, हिंदुत्वाच्या छायेत शिक्षण व्यवस्था, काय व्यवस्था होती, कारण शिक्षण घेण्याचे फक्त काही लोकांनाच अधिकार होते. त्याच्यामुळे तोही एक, आणि त्याच्यामुळे जे नुकसान झालं अशा पद्धतीने आज आम्ही बहुजन सौरभचा 4ही पानाचा आज आम्ही अंक संपवलेला आहे. पुन्हा भेटूया 18 तारखेला. तोपर्यंत जय भीम.